श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं मनातल्या मनात. तर मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काही वेगवेगळं आणि चांगलं पाहायला मिळणार आहे. तुमच्या सपोर्टमुळे आज मी सोनं खरेदी केलं आणि थोडी मजा मस्ती, मैत्रीण मला भेटली होती बरेच वर्षानंतर. पप्पांनी त्यांच्या मनातलं माझ्या आईबद्दलचं व्यक्त केलं. तर खूप साऱ्या गोष्टी आहे व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मुलं आमच्यासाठी चहा पिण्यासाठी इथे चटाई अंथरून घेत आहे. चटाई अंथरून घेतल्यानंतर अशी आमची पंगत लागलेली आहे घरामध्ये. माझा भाऊ, भाऊजाई, आमचे मुलं मंडळी, आम्ही सगळे बसलेलो आणि माझी आई इथे शूट. काय मग आज स्पेशल सकाळी सकाळी? आज स्पेशल माझ्या वैशूसाठी पनीरची भाजी बनवते स्पेशल. खूप आवडते माझ्या हातची पनीरची भाजी. बघू आधी तुझ्या तू काय मसाले काय सांगू नको. मी उठायच्या आधी मसाले वाटून तयार असतेस, म्हणजे तुला वाटते मी कॉपी करेल काय? नाही ग बाई, मग बनवून घ्या. मसाला सांग जरा, काय वाटलायस काय? सांगते नक्की सांगते. ठीक आहे मग. पहिले भाजी खाऊन बघा तुम्ही कशी वाटली तुम्हाला, मग तुम्हाला रेसिपी सांगते. बरं ठीक आहे. मला ते ग्रेव्ही काय आहे ते ग्रेव्ही सांग. बिलकुल सगळं सांगतो आम्ही, फक्त तुम्हाला कशी वाटली बघा. हा हा. अरे मम्मीच्या जागी तू कसं घालास? तर तुला नॉर्मल बोलता येत नाही का? एवढं सिरियस का राहायचं? तुला कुकिंग येते काय? हाँ थोड़ी थोड़ी. जरा हसशील का? अरे जरा ओरिजिनल हसशील काय? अरे जरा नीट हस ना. वाव, आज पनीरच्या भाजीला जरा वेगळीच चव येणार आहे, कारण भावाने पनीर टाकलं म्हटलं काय विषयच आहे. असं काय नाहीये, ठीक आहे ना? बोलायचं असते, ते फक्त बोलायचं असते रे, ते काय रियालिटी नाहीये. आता हलवत बसशील. तुझं असं म्हणणं आहे का मी असं म्हणू की ताई सकाळच्या गडबडीमध्ये आईने केली होती एकदम लवकर उठून पनीरची भाजी. आणि या ठिकाणी पाहू शकते दंगा मामा आणि भाच्याचा. तर सगळं त्यानंतर डॉक्टरांना बोलवलं होतं. असं आठवड्यातनं एक वेळा डॉक्टर येत असतात पप्पांना बघा. स्वामींचा आशीर्वाद आहे की त्यांना दुसरा काही त्रास होत नाही, फक्त वय जास्त झालंय त्यामुळे त्यांना ते काय जे होत असेल ते वयामानामुळे होत आहे. तर मंडळी, इथे पप्पांबरोबर थोडा क्वालिटी टाईम स्पेंड करून स्वतःची समजूत काढते की पप्पांची समजूत काढते हे मला अजूनही कळालेलं नाही आहे. वेळ कशीही असो, मी स्वतःला स्ट्रॉंग केलेलं आहे माझ्या मुलांसाठी. फक्त आई गेली ना मेडिकल मध्ये औषध आणायला तुमचे. तुम्हाला आईच लागते का? आई तुम्ही गेली आणि आई बी जेवली, पण आई तुम्हाला कशी होता? मग आईच करते ना तुमचं सगळं. मी काय, मला जायचं आता उद्या. कारण आई तेच करते ना तुमचं सगळं. पप्पा, श्री स्वामी समर्थ म्हणत राहायचं हा. आपल्याला जे दुःख होतंय ते कमी होतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं मनातल्या मनात. काही नाही येत तर तेवढंच म्हणायचं. येतं ना श्री स्वामी समर्थ म्हणा. म्हणा श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. त्यामुळे काय होते, आपल्याला शक्ती मिळते, आपल्याला त्रास होणार नाही. जरा असं बसत जा. सरळ बसत जा ना, जरा सरळ बसत जा. असं जरा असं श्री स्वामी समर्थ म्हणायचं, सरळ व्हायचं. दुखणार नाही तुम्हाला, काहीच दुखणार नाही पप्पा. काय म्हणायचं? श्री स्वामी समर्थ म्हणायचं. हा, ताकद मिळते आपल्याला. काय झालं नाही. मग मी जाईल. मला आठवण येत असते तुमची खूप. मम्मी आहे तुम्हाला बघायला, मम्मी करते ना सगळं तुमचं, आहे की नाही? हा,
मम्मी आहे म्हणून सगळं व्यवस्थित आहे पप्पा, आहे की नाही? हो मम्मी करते म्हणून सगळं व्यवस्थित आहे. तुला ती आहे म्हणून सगळं व्यवस्थित आहे, है ना? हो चालेल. कारण म्हणून माहिती आहे ना माहिती तर मंडळी मस्तपैकी जेवण करून विश्रांती घेतलेली. आता बाहेर चाललोय, जराशी पोत गाठून घ्यायची आहे. आणि मी ना पूर्वी पोत गाठून घ्यायची वेगवेगळ्या डिझाईनची. तर मी कुठून गाठून घ्यायची, त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या डिझाईन्स असतात त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. घराच्या बाहेर पडल्यानंतर तितक्यातच आजीचा कॉल आलेला की बबली लवकर ये बाहेर, इथे ब्लाऊजवाला आलेला आहे, तुझ्यासाठी 1-2 ब्लाऊज मी घेतलेत तर बघ. तर त्यातनं मला हे एक आवडलेलं ब्लॅक कलरचं असं स्ट्रेचेबल ब्लाऊज होतं. आणि तसं माझ्याकडे ब्लॅक आहे पण ते स्लीवलेस आहे, मग मी मुद्दामून हेच घेतलं. आणि दुसरे पण खूप सारे होते, तर आजी म्हणत होती हे घे ते घे, पण मला असं वाटतं की कशाला ना उगाच, आणि नको ते खर्च. मी येते इथे 2 दिवस राहायला आणि हीच लोक माझ्यावर एवढं खर्च करतात, मला ते नको नको वाटतंय, म्हणून मी म्हटलं नको. त्यानंतर सोनाराच्या दुकानात आले आणि यूट्यूबचा पेमेंट होता, तर त्यातनं मी वळं करून घेतलं. कारण की गोल्ड इन्व्हेस्टमेंट जी असते ती कधी पण बरी पडते. आणि असं पण आता काय झालं आहे की गोल्डचे भाव वाढत चाललेत, म्हणून एक वळं करून घेतलेलं. आणि याआधी पण मी खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी माझं यूट्यूबचा पेमेंट इन्व्हेस्ट केलेला आहे. आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे होतं आहे मंडळी. खरंच तुम्ही असा सपोर्ट करत राहा मला. आणि दुसरं काय पेमेंटसाठी नव्हं, तर मला खरं असं वाटतं की माझ्या वडिलांची फार इच्छा आहे की माझं करिअर व्हावं यामध्ये. मला ते बोलले आहेत की काहीही होऊ दे, पण तू तुझे व्हिडिओ बनवणं थांबवू नको. पुंडलिक नगरमध्ये ह्या काकी पोत ववत असतात. ह्या काकींना भरपूर लोक ओळखतात, कारण की त्यांच्याकडं ना खूप सुंदर सुंदर प्रकारचे आर्टिफिशियल असे मंगळसूत्र, पेंडल आणि खूप सुंदर सुंदर लेटेस्ट डिझाईनचे असे पोत ववलेले असतात. आणि त्या एकदम रिझनेबल भावामध्ये आपल्याला देत असतात. तर माझ्या आजपर्यंतचे इतके छान छान पोत मी ववून घेतलेले आहेत ना ह्यांच्याकडनं. आणि ना इतके सुंदर सुंदर गॅरंटीचे पेंडंट ह्या ठिकाणी असतात ना, की एक तर रिझनेबल भाव, आणि त्यानंतर अजिबात हिरवे किंवा खराब न होणारे, कलर न जाणारे असतात. सगळ्यांना सोन्याचे घेणं शक्य नसते, मग त्यांच्यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात बघा. आणि कसं आहे, माझ्याकडे सोन्याचं असूनसुद्धा मला ना आर्टिफिशियल घालायला प्रचंड आवडतं, प्रचंड. मी आता गंठण केलं लेटेस्ट, पण तरीसुद्धा मी गंठण न वापरता मी असे आर्टिफिशियलच वापरत असते, कारण मला ते इझी पण पडतं. आणि शेवटी कसं आहे की ट्रॅव्हलिंगमध्ये पण इझी जातं. तर इतके सुंदर सुंदर डिझाईन आहे आणि भरपूर डिझाईन्स आहे. जर तुम्ही पुंडलिक नगर एरियामध्ये असाल तर एकदा व्हिजिट करा काकींच्याकडं. आणि तुम्ही हा व्हिडिओ दाखवला तर आणि तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल बरं का. त्यामुळे तुम्ही हे असं, म्हणजे जर तुम्ही जाणार असाल तर याच्या आधी ना मला माझ्या मैत्रिणी म्हणायच्या की नम्रता तुझे जे डिझाईन असतात ना मंगळसूत्राचे खूप सुंदर असतात गं. मी ना हे मंगळसूत्र घेतलं आहे ह्यांच्याकडनं. आर्टिफिशियल आहे पण किती सुंदर दिसतं, तुम्ही पाहू शकताय. माझ्याकडं पूर्वी ना मणी मंगळसूत्र होते, तर ते म्हणजे सोन्याचेच होते, पण मी डिझाईन ह्यांच्याकडनं बनवून घेतलेली. ह्यांच्याकडे डिझाईन खूप सुंदर सुंदर अवेलेबल आहे. त्यांनी त्या डेमो ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकताय बघा. असे तुम्ही त्यांच्याकडनं जर तुम्हाला आर्टिफिशियल मणी पाहिजे असतील ना गॅरंटीचे, ते सुद्धा असतात. तुमच्याकडे अगदीच काहीच नसेल, सोनं पण नसेल, तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याकडनं हे असली पोत ववून घेऊ शकता. डिझाईन पण अप्रतिम त्यांच्याकडे असतात, त्याचबरोबर गॅरंटीचे असतात, त्यामुळं खराब व्हायचं तर काही चान्सच नसते. पण माझ्याकडे सोन्याचे मणी मंगळसूत्र होते आणि छानसं डोरलं होतं ना, मी त्यांच्याकडनं ववून घेतलेलं. तर लोकांना वाटायचं की ते माझं गंठणच आहे, एकदम गंठणच्या डिझाईनमध्ये ववून घेतलेलं. तर म्हणजे खूप लोकांना असं वाटायचं की ते माझं गंठण आहे, पण ते गंठण नव्हतं, ते माझं मणी मंगळसूत्रच होतं. एकदम छान छान कलेक्शन्स आहेत आणि रिझनेबल भावामध्ये तुम्हाला इथे तयार करून मिळतं. तर सुंदर सुंदर आहे बघा कलेक्शन्स. आणि अजूनसुद्धा आहेत ज्या डेमो त्यांनी लावलेले नसून त्यांच्या स्वतःचे डिझाईन्स असतात. तर गॅरंटीचे मणी देखील आहे, त्यामुळे जर तुमच्याकडे फक्त मंगळसूत्र जरी असेल सोन्याचं, तर तुम्ही गॅरंटीचे मणी पण त्यांच्याकडनं घेऊ शकतात, किंवा मणी त्यांच्याकडनं घेऊन तुमचं पाहिजे त्या प्रकारचं तुम्ही कलेक्शन्स तयार करू शकता. तर इतकं छान. त्यानंतर इतक्या वर्षानंतर, जवळपास 13-14 वर्षानंतर, माझी खास लहानपणीची मैत्रीण मला भेटली. आमच्या एरियामधली आहे ती. तर इतकं छान वाटलं ना तिला भेटून. ती म्हणते नमो तू अजून पण तशीच आहे गं, तशीच बोलते, काहीच तुझ्यात बदल झालेला नाही, तू दिसतेस पण सेम तशीच. थोडंफार चेंजेस होतात बघा बायकांमध्ये,
पण लहानपणीचे जे काही आठवणी असतात ना त्या आम्ही एकदम छान शेअर करत होतो. तिचं पण खूप छान झालं आहे, तिला पण मुलगा आहे मुलगी आहे आणि तिला पण माझा शिवबा खूप आवडला. तर तिला इतकं कौतुक वाटत होतं ना मला भेटल्यानंतर. आणि त्यानंतर मी तिला सांगितलं अगं मी हॉटेल मॅनेजमेंट करून जॉबला छान लागले, त्यानंतर लग्न झालं. म्हणजे तिला काहीच माहिती नव्हतं माझ्याबद्दल इतक्या लहानपणी. म्हणजे आम्ही असं तिचं लग्न झालं होतं त्यामुळे आमची काही भेटच नव्हती, पण अचानक आम्ही भेटलो लय भारी वाटलं. तर मंडळी अशा पद्धतीने माझं मंगळसूत्र वाहून झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे सांगा. मी अहमदाबादला गेल्यानंतर तुम्हाला डिझाईन जवळून दाखवेल. तर भावाला सांगितलं होतं की भाऊ मी अहमदाबादला असून मी कधी ढोकळा ट्राय नाही केला, कारण तिथे लय गोड असते. काही मागितलं की तिथे गोडच मिळते, म्हणून भावाने स्पेशल माझ्यासाठी ढोकळा आणलेला. कारण मला ढोकळा प्रचंड आवडतो आणि मी कधी घरी करत नाही, पण असो. तर त्यांनी माझ्यासाठी अर्धा किलो ढोकळा आणलेला. मी काही एवढा पूर्ण नाही खाल्ला, पण मम्मी म्हटली की तू जेवली नाही तरी चालते, पण तू ढोकळा पोटभर खा बाई, तुझ्या भावाने हा खास तुझ्यासाठी आणलं आहे. तर मी भरपूर ढोकळा खाल्ला आणि खिचडी खाल्ली. खिचडी योगिताच्या हाताची एक नंबर खिचडी भात करते ती पातेल्यामध्ये, जळगाव स्पेशल खिचडी. कारण माझी भाऊजाई जळगावची आहेत त्यामुळं. त्यानंतर वडिलांना औषध खाऊ घातला आणि वातावरण इतकं सुंदर झालं होतं ना. पप्पा एकदम ठणठणीत गप्पा मारायला लागले आणि पप्पांनी ना एक कॉमेडी म्हणून वैशूचा हात बघायचं ठरवलं. वातावरण शांत केलेलं आहे कारण माझे पप्पा हात बघतायत वैशूचा. वैशूला सांगितलंय शांत बैस वैशू, हसू नकोस. मी तर गेम खेळतोय. शांत बैस, आजोबा काहीतरी सिरियस सांगतायत. ओव्हर ऍक्टिंगचे इथे पैसे लावला मी, चार्जेस. काय विषयीचं सांगा बरं. पहिले गुडघा सोडून पहिले चोळून घेऊ ते गुडगा. हा मग पहिले चोळताय का? पहिले गुडघा सोडून. थांब ना वैशू. बेटा हा पप्पा तू तकलीफ मध्ये होती आता आणि थांबा. त्यानंतर हातचं निघून आली बाहेर आणि तो हातचा खूप बेकार होण्यावर एवढंपर्यंत की तू अगं ते बबलू भेटायला सांगतायत. ते बबलू पप्पा बबली इथे, ती माझी मुलगी आहे, तुम्ही चुकीचा हात धरलाय. रॉंग नंबर लागला, रॉंग नंबर. हे माझा हात घ्या, माझा हात घ्या. अरे बस बस बस. तुम्ही दुसऱ्याला फोन लावला. हा म्हणा रे, रॉंग नंबर पप्पा. दुसऱ्याला फोन लावला बाप्पा तुम्ही. मेरा हात दो, मेरा हात दो. मेरा हात दो, मेरा हात. अरे बाप्पा तुम्ही रॉंग नंबर लावला. पटपट आवरा. एकच मिनिट. घरचं लक्षण आपण